संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब नसते तर आजही हा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो। मनात आणि मेंदूत विचारांचं आणि प्रश्नांचं वादळ उठतं। कुणी दिला असता पिढ्यान पिढ्या पिचलेल्या अस्पृश्यांना न्याय? वर्षानुवर्ष कुणाला कळल्या होत्या आणि आजही कुणाला कळल्या असत्या त्या दीनदुबळ्यांच्या वेदना? कुणाला वाटत होतं की वेशी बाहेरच्या माणसांच्या हाती याव्यात सत्तेच्या चाव्या? आणि कुणाला वाटलं असतं काल जोहार करणारा उद्या साहेब व्हावा, कलेक्टर व्हावा? अधिकार देऊन कुणी उघडली असती बाईसाठी, आईसाठी, ताईसाठी राष्ट्रपती पदाची दारं? आणि कशी झाली असती मंत्री, आमदार, खासदार, गावकुसा बाहेरची पोरं? बाबासाहेब तिथे नसतेच तर इंडियात दिसला नसता भारत, आणि गावाच्या सीमाही न ओलांडणारा बसला नसता देशोदेशी फिरत। बाबासाहेब तिथे नसते तर कुणी सांगितलं असतं ठणकावून इंडिया म्हणजेच भारत, आणि कोण म्हणलं असतं आदिवासींनो शहराकडे चला? कुणी दिला असता ओबीसी प्रवर्गाला जन्म, आणि कोण धावला असता कामगारांसाठी? कोण उभा राहिला असता समान वाटा देऊन साऱ्या बहिणींच्या पाठी? कोण उभा राहिला असता समान वाटा देऊन साऱ्या बहिणींच्या पाठी? बाबासाहेब संविधान सभेत नसते तर इथल्या बहुजनांसाठी, अस्पृश्यांसाठी, स्त्रियांसाठी हे सगळं कुणी केलं असतं? आज संविधान दिनी हा प्रश्न मनात आला तरी अंगावर शहारा येतो। असं समतेचं, न्यायाचं, इथल्या प्रत्येकाला हक्क अधिकार देणारं संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा। भारतीय संविधान चिरायू हो,